हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी जे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानाचे प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्ननुसार पाहणार आहे आणि IBPSच्या काही PYQचा देखील आपण यामध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची. आता आपलं जे भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं ते आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने थांबलेलं आहे आणि आता आजपासून युद्धविराम 5:30 वाजल्यापासून झालेला आहे, हे लक्षात ठेवा. आता पहा, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की भारताच्या सर्वात दक्षिणेकडील पॉइंट कोणता आहे, तर तो आहे इंदिरा पॉइंट, हे लक्षात ठेवा. आणि हा कुठे आहे, तर हा निकोबार बेटावर आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निकोबार बेट. ओके, हे ग्रेट निकोबार बेटावर वसलेलं आहे आणि भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. 2004 मध्ये आलेल्या सुनामीमुळे याची थोडी उंची कमी झाली होती, हे देखील लक्ष ठेवायचं. आणि अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशात जर विचारलं कोणता केंद्रशासित प्रदेश, तर अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेश. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये जे अंदमान आहे, अंदमान तो कुठे आहे, तर अंदमान निकोबार भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बसलेला बेट समूह आहे. लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे आणि दमन आणि दीव गुजरात जवळील केंद्रशासित प्रदेश. त्यानंतर पुढे पाहूया. आणि मित्रांनो, एक तुम्हाला आठवण करून देतो, जर तुम्ही अजून आपली 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल, ओके, महाप्रश्न संच जर तुम्ही आणखीन घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या बऱ्याच मित्रांनी आत्तापर्यंत तो महाप्रश्न संच घेतला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण 1000 वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते परीक्षाभिमुख प्रश्न आहेत. IBPS, TCS, स्टेट बोर्ड, NCERT आणि ज्या सेंट्रलच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून आपण तो महाप्रश्न संच बनवलेला आहे. त्यामुळे त्या महाप्रश्न संचमधील एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो प्रश्न तुमच्याजवळ, महाप्रश्न संच तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण 177 पेजेसमध्ये तो पूर्ण प्रश्नसंच बनवलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि खूप माफक फी आहे, फक्त 49 रुपयेमध्ये. ओके, फक्त 49 रुपयांमध्ये हा संच आपण तुम्हाला देतोय. त्यामुळे आत्ताच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या या प्रश्नसंचामुळे कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे. आता पहा, हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे, तो सिकोस्की याने लावला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, सिकोस्की. ओके, इगोर सिकोर्स्की हे रशियन अमेरिकन इंजिनियर होते आणि त्यांनी 1939 मध्ये प्रथम यशस्वी हेलिकॉप्टर तयार केलं, ज्याला नाव काय दिलं होतं VS-300. हे महत्त्वाचे पॉईंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आणि आपल्या 1000 प्रश्नांच्या PDF मध्ये देखील हा प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. आणि एडिसन ऑप्शनमध्ये पाहतो आपण नेहमीच, तुम्हाला माहिती आहे एडिसन. तर विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला? विजेचा दिवा, तर तो एडिसनने लावला. त्यानंतर जेम्स वॅटवरून वॅफ लक्षात ठेवा. आणि वाफेच्या इंजिनाचा शोध ओके कोणी लावला? तर तो लावलेला आहे जेम्स वॅट यांनी. ओके, त्यानंतर राईट बंधू ऑप्शनमध्ये आहेत. राईट बंधू यांनी काय केलं होतं, तर पहिलं विमान, एरोप्लेन म्हणजे विमानाचा शोध जर कोणी लावला तर तो राईट बंधूंनी लावला. हे देखील प्रश्न आपल्या PDF मध्ये आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो सामान्य ज्ञानाचा व्हिडिओ आहे, हा जो GKचा व्हिडिओ आहे, तो भाग 8 आहे, हे लक्षात ठेवा. भाग 8 यापूर्वीचे 7 भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील पहा.
परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्याची लिंक इथे आय बटनवर दिलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. सर्व व्हिडिओ पहिल्या व्हिडिओपासून आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. एका प्रश्नापासून तुमचे हे आता हा प्रश्न आपण घेतलाय तर या प्रश्नापासून एडिसन विजेचा दिव्याचा कव्हर झाला, वाफेच्या इंजिनाचा कव्हर झाला, विमानाचा शोधाचा कव्हर झाला. म्हणजे प्रत्येक प्रश्नापासून आपण जवळजवळ 5 ते 6 क्वेश्चन्स अटेंड करतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे लगेच ते पहिल्यापासून व्हिडिओ पहा, तिथून तुमचे बरेच क्वेश्चन्स अटेंड होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. आता मग खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च, तुम्हाला प्रश्न काय विचारलाय त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जगातील सर्वात उंच पर्वत विचारला आहे का, तर नाही. तुम्हाला विचारलेली आहे जगातील सर्वोच्च पर्वतरांग विचारलेली आहे. मग तो काय असेल, ते आहे काराकोरम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 काराकोरम पर्वतरांग ही जगातील एक अत्यंत उंच पर्वतरांग आहे आणि यामध्येच K2 गॉडविन ऑस्टिन, ओके, K2 गॉडविन ऑस्टिन, ओके, हे जे आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे आणि याची उंची किती आहे, 8611 मीटर, ओके, 8611 मीटर याची उंची आहे. आणि चला तुमच्यासाठी प्रश्न विचारतो, जगातील सर्वात उंच पर्वत, लहान पोराला देखील येतं, हे लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे याचे उत्तर जो हा व्हिडिओ बघतोय त्या सर्वांनी सांगायचं आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे हा प्रश्न तुमच्या येणाऱ्या IBPS पॅटर्ननुसार, IBPS PO म्हणजे IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या शिपाई पदासाठी विचारला जाणार आहे. आणि नाही विचारला तर व्हिडिओ परीक्षा झाल्यावर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, सर तुम्ही बोलला होता क्वेश्चन आला नाही. आणि पहा क्वेश्चन येणार म्हणजे येणार, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तो तुम्ही लगेच कमेंट करून सांगा, ओके. आता ऑप्शनमध्ये तुम्हाला जर विचारलं की भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती, भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग, ओके, जुनी पर्वतरांग हा देखील प्रश्न येणारच आहे कोणत्या ना कोणत्या शिफ्टला, तर ती आहे अरवली पर्वतरांग, ओके. सातपुडा मध्य भारतातील आपल्या जो महाराष्ट्राचा उत्तर भाग आहे त्याला लागून गेलेली सातपुडा पर्वतरांग आहे. निलगिरी ही दक्षिण भारतात असलेली रांग आहे, दक्षिण भारतातील ही रांग आहे निलगिरी. आणि सह्याद्रीचा बाण आपल्या सर्वांनाच माहित आहे. सह्याद्री कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर. सह्याद्री पर्वतरांग आपल्या महाराष्ट्रातील निसर्ग संपन्न अशी पर्वतरांग आहे, बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. डॅश डॅश यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला, तो लावला डॉक्टर विल्यम हार्वे यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर विल्यम हार्वे यांनी पहिल्यांदा माणसामधील रक्ताभिसरणाची संपूर्ण प्रक्रिया मांडली होती. आणि ती कधी मांडली होती तर ती 1628 मध्ये मांडली होती, हे लक्षात ठेवा. त्यांनी हृदयाचे कार्य आणि रक्ताचे संपूर्ण शरीरामधील जे फिरणं आहे, रक्त वरून खाली खालून वर जातं ते फिरणं स्पष्ट केलं होतं, हे लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये तर आपण पाहतोच डॉक्टर हॅन्सन यांनी काय केला होता, लेप्रसीचा शोध लावला होता. लेप्रसी म्हणजे काय रे तर कुष्ठरोग, बरोबर. कुष्ठरोगाचा शोध डॉक्टर हॅन्सन यांनी लावला. साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली होती, पोलिओवरील लसीचा शोध, आणि यांच्याच नावावरून साल्क लस असं त्याला बोलतात. आणि जी साल्क लस आहे ती इंजेक्ट केली जाते. चला हे कुणाकुणाला माहीत होतं की पोलिओची लस इंजेक्शनद्वारे देखील दिली जाते, हे कोणाला माहीत होतं ते कमेंट करून सांगा की सर मला माहीत होतं लस इंजेक्शनद्वारे दिली जाते, ओके, हे लक्षात ठेवा. चला हा देखील महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितला. त्यानंतर फ्रेडरिक बेटिंग यांनी कशाचा शोध लावला होता, इन्सुलिनचा. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी महत्त्वाचा अँटीबायोटिक आहे, पहिलं अँटीबायोटिक, ओके. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पहिलं अँटीबायोटिकचा शोध लावला आणि ते कोणतं होतं, पेनिसिलिन. आपण स्कूल टाईममध्ये पाहिलं पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर पेनिसिलिनचा शोध फ्लेमिंग यांनी लावला, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी, बरोबर. आपण पाहिलं होतं, राईट. त्यानंतर पुढे पाहूया. पहा
श्रवण बेळगोळ. ओके, श्रवण बेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर हे विंध्यगिरी पर्वतात आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विंध्यगिरी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, श्रवण बेळगोळ हे जे आहे ते हे जैन धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि हे कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यात आहे आणि कोणत्या पर्वतावर? तर विंध्यगिरी पर्वतावर वसलेले आहे. येथे भगवान बाहुबली यांचं 57 फूट उंचीची एकाश्म मूर्ती आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये हिमालय भारताच्या उत्तरेकडील पर्वतरांग आहे. सातपुडा मध्य भारतात आपण पाहिलं. द्रोणाचल हे प्राचीन ग्रंथात उल्लेख असलेले काल्पनिक पर्वत आहे. ओके, आणि शिवालिक हिमालयाच्या पायथ्याशी असलेली कमी उंचीची पर्वतरांग. सर्व डिटेलमध्ये पाहतो आपण, सर्व पर्यायाचं तोडून काढतो. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज डेली व्यवस्थित पाहायची आहे. यासोबतच आपण मराठी ग्रामर, ओके, यासोबतच मराठी ग्रामर, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण यावरचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट आपण तिथे घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटलं जातं? ओके, इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी बेंगळुरूला म्हटलं जातं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेंगळुरू. हे कर्नाटक राज्याची राजधानी आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या IT आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांचं हे केंद्र आहे. ओके, आणि याच शहराला काय म्हणतात? प्रश्न येणार आहे हा देखील. इलेक्ट्रॉनिक सिटी तुम्हाला विचारलं जाईल, भारतातील इलेक्ट्रॉनिक सिटी कोणती? तर ती आहे बेंगळुरू. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल IT हब कोणता? तर तो आहे बेंगळुरू. ओके, आणि आणखीन तुम्हाला पुढे जाऊन विचारलं जाऊ शकतं भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणती? सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बेंगळुरू. त्यासाठी तुम्हाला हे सर्व देतोय. अनेक आंतरराष्ट्रीय व ज्या अंतर्गत देशातल्या आत ज्या कंपन्या आहेत त्यांची मुख्यालय इथे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये पुणे शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. मुंबई फिल्म सिटी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. जयपूर पर्यटन व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. बरोबर, राजस्थानची राजधानी. आणि हैदराबाद हे IT उद्योगात आता सध्या वेगानं वाढणारं शहर आहे. या पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, तर ती आहे नागपूर शहर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर शहर. नागपूर शहर हे विदर्भातील मध्यवर्ती ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्या भोवती पेंच अभयारण्य आहे, पेंच आहे. त्यानंतर ताडोबा आहे. त्यानंतर आणखीन महत्त्वाचं आहे मेळघाट अमरावतीतील. ही अभयारण्य त्याच्या सभोवतीला आहे, त्यामुळेच नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. ओके, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया यामुळे त्याला म्हटलं जातं. आणि याशिवाय संत्र्यामुळे याला काय म्हटलं जातं? कोणती सिटी? संत्र्यामुळे नागपूरला कोणती सिटी म्हटली जाते? तर ऑरेंज सिटी म्हणून देखील नागपूर प्रसिद्ध आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन कुठे भरतं? आपल्या महाराष्ट्राचं जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे ते देखील नागपूरला भरतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे चंद्रपूर ताडोबा व्याघ्र प्रकल्प. हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये आहे. बरोबर. त्यानंतर भोपाळ कोणत्या कोणत्या राज्याची राजधानी आहे? मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? भोपाळ आहे. इंदोर सर्वात स्वच्छ शहर गेली 7 वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे स्वच्छतेसाठी, म्हणून इंदोर महत्त्वाचं शहर म्हणून आपण पॉईंट घेतलेला आहे. स्वच्छतेसाठी ओळखले जाणारं शहर आहे इंदोर. आणि जबलपूर मध्य प्रदेशमधील ही महत्त्वाची शहर आहे जबलपूर. त्यानंतर समोरचा प्रश्न, चला, सुवर्ण मंदिर कोठे आहे? सुवर्ण मंदिर हे अमृतसरमध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अमृतसर. ओके, हे शीख धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? गोल्डन टेम्पल. बरोबर,
गोल्डन टेम्पल बोलतात आणि हे पंजाब राज्यातील अमृत शहरात एक तलावाच्या मध्यभागी स्थित आहे आणि याची स्थापना गुरु अर्जुन देव यांनी केली होती आणि याला हरमंदिर साहिब असंही म्हटलं जातं. ओके, हरमंदिर साहिब असं देखील याला म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे आग्रा. आग्रा येथे काय आहे? आग्रा येथे ताजमहल आहे, बरोबर, ताजमहल. त्यानंतर मुंबई येथे काय आहे? मुंबई येथे ताज हॉटेल आहे. इथे तर भरपूर आहे. ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे. फिल्म सिटी आहे नवी दिल्ली. भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. आणि जयपूर पिंक सिटी, मागाशी राहिला होता सांगायचा पॉईंट, पिंक सिटी जयपूर आहे. आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला काही ना काही माहिती मिळणारच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी पेपरमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन आला नाही, धरून चाला, नाही आला तरी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तरी या माहितीचा फायदा होईल. तुमच्या जनरल नॉलेजसाठी सामान्य ज्ञान तरी तुमचं पॉवरफुल होईल, स्ट्रॉंग होईल. त्यासाठी हा व्हिडिओ पहा. ओके, चला पुढे पाहूया. आणखीन एकदा तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो, आणखीन तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल, ओके, प्रश्नसंच घेतला नसेल तर हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. हातात जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसासाठी तो प्रश्नसंच तुम्ही घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच आहेत. अशाच पद्धतीचे सर्व आपण प्रश्न तिथे घेतले. एक एक प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. काहीही करा, हे बघा लक्षात घ्या, आपण सोन्याचा चमचा घेऊन तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो आलो नाही. आपण शेतकरी कष्टकऱ्याची मुलं आहेत. त्यामुळे आपण शिपाई पदासाठी फॉर्म भरतोय आणि हा शिपाई पदासाठी फॉर्म भरतोय म्हटल्यावर आपली जे काही चान्सेस आहेत एक्झाम द्यायची ते आता संपलेले आहेत आणि हा शेवटचा पर्याय म्हणून आपण या दृष्टीने याला बघतोय. आणि यासाठी 284 जागांची सुवर्ण संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि ती सुवर्ण संधी मिळवायची की नाही मिळवायची हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याजवळ जे काय आहे त्याचा फायदा करा, त्याचं पूर्ण मेहनत करा, घाम गाळा. बघा, घाम गाळल्याचं तुम्हाला फळ हे 100% मिळणार. 100% तुम्हाला फळ मिळणार आहे. तुम्हाला अभ्यास फक्त रेग्युलरली करायचा आहे आणि आपले व्हिडिओ त्यासाठी मी तुमच्यासाठी सोबत आहे. कमी पैशात जास्त माहिती देण्याचा मी सतत तुमच्याला प्रयत्न करत राहीन आणि तशी माहिती आपण देतोय. जवळजवळ जीकेचे 8 व्हिडिओ झालेत, इंग्लिशचे 5 व्हिडिओ झालेत, मराठी व्याकरणाचे 6 व्हिडिओ झालेत. म्हणजे बघा, आपण फ्रीमध्ये भरपूर देण्याचा प्रयत्न करतो आणि तरीही त्यातून पण आपण काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते या 1000 वन लाइनर क्वेश्चन्समध्ये घेतलेले आहेत. हा महाप्रश्नसंचमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे सगळेच व्हिडिओमध्ये घेता येतं का तर नाही, जेवढं घेता येईल तेवढं घेता येईल. बट परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही आत्ताच तयार राहिलेलं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि यासाठी फक्त 49 रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे. तुमची शेवटची संधी आहे, त्याचं सोनं करायचं आहे आणि त्यासाठी आपण फी देखील तेवढीच माफक ठेवली. त्यामुळे लगेच कॉल मेसेज करा या नंबरवर आणि याच नंबरवर पेमेंट केलंय म्हणून सांगा. लगेच तुम्हाला PDF महाप्रश्नसंच पाठवला जाईल. आता पहा, 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणु चाचणी केली? आणि अणुबॉम्ब, आता भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं आणि त्यामुळे आपण एक अणुबॉम्बची जी स्टॅटस आहे, अणुबॉम्बची काय तीव्रता आहे त्या संबंधीचा आपण एक व्हिडिओ बनवला होता. म्हणजे अणुबॉम्ब संबंधित कोणत्या देशाची किती ताकद आहे, म्हणजे कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत, अणुबॉम्बची किंमत काय आहे. तर भारत म्हणजे पाकिस्तान जर अणुबॉम्ब वापरला तर तो आपल्या भारताच्या कोणकोणत्या शहरांवर टार्गेट करू शकतो किंवा जे पाकिस्तानचे जे अणुबॉम्ब आहेत ते आत्ता कोणत्या ठिकाणी सेफ ठेवलेले आहेत, या सर्व गोष्टींवर आपण एक अणुबॉम्ब संबंधीचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची देखील लिंक मी आय बटनवर, इथे कोपऱ्यामध्ये आय बटनवर दिलेले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्याचा प्रयत्न करतो. तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. अणुबॉम्ब संबंधीची माहिती तुमच्या एक जनरल नॉलेजसाठी असणं गरजेचं आहे, त्यासाठी तिथे बनवले. ओके, ते व्हिडिओ नक्की पहा. आता पहा, 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर ती अणुचाचणी केली होती पोखरण येथे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोखरण, बरोबर. भारताने पहिली अणुचाचणी कधी केली होती? 18 मे
1974 रोजी पोखरण राजस्थान येथे. आणि याचं कोड नेम काय होतं? कोड नेम तर ते होतं स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा हे त्याचं कोड नेम होतं. आणि ही चाचणी झाली त्यावेळी भारताचे प्रधानमंत्री कोण होते? तर त्यावेळी भारताच्या प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. हे लक्षात ठेवा, इंदिरा गांधी यावेळी भारताच्या प्रधानमंत्री होत्या. आणि त्यानंतर भारताने दुसरी अणुचाचणी केली होती. दुसरी अणुचाचणी 1998 मध्ये केली होती. आणि यामध्ये जवळजवळ 5 अणुचाचण्या केल्या होत्या 1998 मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि या 1998च्या ज्या 5 अणुचाचण्या त्याला नाव काय दिलं होतं? त्याला नाव दिलं होतं ऑपरेशन शक्ती. हे देखील महत्त्वाचे पॉईंट आहेत, असे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 1974 मध्ये पहिली अणुचाचणी केली होती. मग 50 वर्षे कधी पूर्ण झाली होती या घटनेला? हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि इथूनच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण ह्या घटनेला झालेले आहेत 50 वर्षे पूर्ण आणि ते आत्ताच झालेले आहेत. आणि ह्याच घटनेच्या मागोवा घेऊन तुमचा करंट रिलेटेड प्रश्न इथून विचारण्याची शक्यता आहे. आणि 2024 मध्ये या घटनेला जवळजवळ 50 वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आता पहा, श्रीहरिकोटा येथे अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे. थुंबा येथे रॉकेट प्रक्षेपण केंद्र आहे. ओके. आणि त्यानंतर जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि तारापूर येथे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. ओके. तारापूर येथे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. आणि जैतापूरमध्ये आहे नाही, जैतापूरमध्ये म्हणजे होण्याचे चान्सेस आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी आहे? वैनगंगा नदीची उपनदी आहे प्रवरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रवरा. वैनगंगा नदी ही दक्षिण वाहिनी नदी असून तिचा उगम मध्य प्रदेशातील जी शिवनी जिल्हा आहे, शिवनी जिल्ह्यातील मैकल डोंगर रांगेत होतो. आणि महाराष्ट्रातील वैनगंगा नदीची लांबी सुमारे किती आहे? 295 किलोमीटर. आणि तिच्या प्रमुख उपनद्यांमध्ये आहेत गाढवी, वाघ, अंधारी, बावनथडी, मूल, कन्हान, सूर, दिना इत्यादींचा समावेश होतो. आणि प्रवरा ही प्रमुख नदी आहे, पण ती कोणाची उपनदी आहे? तर ती गोदावरीची उपनदी आहे. ओके. प्रवरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे व ती नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून वाहते. कोणती? गोदावरी, प्रवरा नदी. ओके. आणि त्यामुळेच ही गोदावरीची उपनदी असल्यामुळे ती वैनगंगाची उपनदी नाही. बरोबर, सिंपल क्वेश्चन. गाढवी वैनगंगाची आहे, वाघ वैनगंगाची आहे, अंधारी वैनगंगाची आहे, बावनथडी वैनगंगाची, हे मी तुम्हाला सांगितलंच. त्यानंतर पुढे पाहूया, वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा आहे वायव्येकडून आग्नेयेकडे. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायव्येकडून आग्नेयेकडे. वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा. ओके. सातपुडा पर्वतरांगेत होतो. आणि ही नदी वर्धा जिल्ह्यामधून वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. वर्धा नदीची लांबी महाराष्ट्रात किती आहे? तर महाराष्ट्रात सुमारे 455 किलोमीटर आहे. आणि ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी. पुढे वर्धा व वैनगंगा मिळून प्राणहिता असं नदी बनते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न येतो, वर्धा व वैनगंगा या नदीचा संगम होऊन कोणती नदी बनते? तर ती प्राणहिता. किंवा असं विचारलं जातं, वर्धा व पैनगंगा यांच्या संगमाला काय नाव आहे? तर ते आहे प्राणहिता. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर पुढे पाहूया, भारत इतिहास संशोधक मंडळ येथे डॅश डॅश यांनी स्थापन केले. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे विका राजवाडे यांनी स्थापन केले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे, विका राजवाडे. ओके. यांनी कधी? तर 1910 मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केलं. याचं उद्दिष्ट भारताचा प्राचीन व मध्यकालीन इतिहास संशोधनाच्या आधारे समजून घेणे हे होतं. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी डॅश डॅश येथे आहे. नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी पुण्यामध्येच आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पुणे नॅशनल फिल्म आर्चिव्ह ऑफ इंडिया NFAI याची स्थापना कधी झाली होती? 1964 मध्ये झाली होती पुण्यामध्ये. ही संस्था भारतीय चित्रपट वारशाचा संग्रह, जतन व प्रसार करते आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली हे काम करते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. टॉक्झिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे? टॉक्झिक म्हणजे काय? विष. मग हे विषाशी संबंधित शास्त्र असणार टॉक्झिकॉलॉजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विष. टॉक्झिकॉलॉजी हे शास्त्र विषारी पदार्थांचा अभ्यास करते. यामध्ये विष कसे कार्य करते, त्याचे परिणाम काय असतात आणि विष निवारणाचा उपाय काय असतात, याचा जो सर्व अभ्यास असतो त्यालाच बोलतात टॉक्झिकॉलॉजी. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे चामडे व त्वचा. चामडे व त्वचाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात डर्मिटॉलॉजी. बरोबर, डर्मिटॉलॉजी. त्यानंतर अनुवंशिकता अभ्यासाला काय बोलतात? जेनेटिक्स. ओके. त्यानंतर स्नायूच्या अभ्यासाला बोलतात मायोलॉजी. ओके. महत्त्वाचे पॉईंट सर्व सांगणार आहे, जे मला आठवत आहे ते. ओके. केअरफुली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही पाहता पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, हे लक्षात घ्या. व्हिडिओला लाईक करत चला आणि जेही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारतोय व्हिडिओमध्ये त्याचे ॲन्सर्स देखील करत चला. व्हिडिओ नुसतं पाहू नका, त्यासाठी लाईक करा, ॲन्सर्सचे कमेंट करा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि आम्ही आणखीन एक्स्ट्रा जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट, काय लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करायचं आहे. त्यानंतर पहा, आवाजाची डॅश डॅश डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो. म्हणजे अधिकतम म्हणजे त्या लेवलच्या पुढे माणूस सहन करू शकत नाही, तर ते आहे 85 डेसिबल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 85 डेसिबल. पण 85 डेसिबल पण जर सारखं ऐकत बसलं 85 तरी पण ते हानिकारक आहे, हे लक्षात ठेवा. आवाज किंवा ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. बरोबर. आणि जी 85 डेसिबलपेक्षा अधिक आवाज आहे हे मानवास सहन करणं कठीण होऊ शकतं. 85 डेसिबलपेक्षा अधिक आवाज दीर्घकाळ ऐकला गेल्यास बहिरेपणा, चिडचिड होणे, डोकेदुखी आणि हृदयविकार यासारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूप अधिक असतो. ओके. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खूपच अधिक. कारण ध्वनीचा वेग हा माध्यमामध्ये बदलतो. बरोबर. आता पाण्यामध्ये आपण सिंपल वेने सांग, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यात खूपच अधिक असतो. कारण पाणी काय आहे, तर हे पाणी एक घन माध्यम आहे आणि त्यामध्ये ध्वनीच्या कणांना एकाच वेळी जास्त वेगाने हलवता येतात, म्हणून ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये खूपच अधिक असतो. अशा पद्धतीने विश्लेषण केलं. आता विसरणार तर नाही ना तुम्ही? अजिबात विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होते? पृथ्वीकडे ओढली जाते. पृथ्वीकडे कोणतं बल आहे? गुरुत्वीय बल. मग त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होणार? गुरुत्वीय बलाची. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल पृथ्वीचं आहे. बरोबर. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर गुरुत्वीय बल काम करत असतं. राईट. आणि गुरुत्वीय बल हे पृथ्वीचं एक आकर्षण बल आहे जे सर्व वस्तूंना पृथ्वीच्या दिशेने ओढतं. आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल साधारणपणे 9.8 मीटर स्क्वेअर, ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं आणि ते पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करतं. अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, समुद्र सपाटीला हवेचा भार डॅश डॅश इतका असतो. समुद्र सपाटीला हवेचा भार 113 मिलीबार, 76 सेमी आणि 29.9 इंच. हा म्हणजे सर्वच पर्याय बरोबर आहेत, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व असतो. ओके. तर समुद्र सपाटीवर हवेचा दाब 113 मिलीबार, 76 सेंटीमीटर किंवा 29.9 इंच इतका असतो. या तीन मोजमापात हवेचा दाब समान असतो आणि हवेचा दाब पास्कल किंवा मिलीबार युनिटमध्ये मोजला जातो, हे लक्षात ठेवा. आणि समुद्र सपाटीच्या उंचीवर हवेचा दाब 1013.25 किलो पास्कल इतका असतो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो,
आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला 100% कमेंट करून सांगायचे, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा। तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया। खूप इझी प्रश्न आहे। सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल कोठे आहे? डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे या प्रश्नावर आणि हा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा। हा प्रश्न तुम्ही आधीपासूनच वाचत आला, हे लक्षात ठेवा। प्रश्न पुन्हा एकदा पहा। सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। ओके, तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक वेळा आठवण देतो, वारंवार सांगण्याचं रिझन एकच आहे की तो तुमचा कमी वेळात जास्त रिव्हिजन व्हावी। जो आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच तुम्ही आणखीन घेतला नसेल तर लगेच घ्या, कारण तुमच्या परीक्षेसाठी तो खूप महत्त्वाचा आहे। त्या प्रश्नसंचामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा भेटणार आहे। त्यामध्ये आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा समावेश केलेला आहे। त्यासाठी आपण 177 पेजेस घेतलेले आहेत आणि यामध्ये तुमचा सर्व जीके कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। यामध्ये TCS, IBPS, स्टेट बोर्ड, NCERT, सेंट्रलच्या ज्या एक्झाम आहेत, तसेच ज्या आणखीन स्टेट बोर्डच्या एक्झाम आहेत, त्या सर्व एक्झाम्समधून आपण डाटा एक्स्ट्रॅक्ट करून तो महाप्रश्नसंच बनवलेला आहे। त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आत्ताच लगेच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि याच नंबरवर 49 रुपये फी भरायची आहे आणि फी देखील तुमच्यासाठी खूप माफक ठेवली आहे। फक्त 49 रुपयेमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला दिला जातोय, त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासंबंधीचे जे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे GK GS चे प्रश्न आहेत, ते GK GS चे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत। हे सर्व IBPS PYQ आहेत, हे सर्व IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत। त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।